नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन कामावर निघतो। त्यावेळी सायली त्याला समजावते की दिवसभर सतत पाणी पित राहायचं, कारण उकाडा खूप वाढलाय आणि मी तुमच्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू सुद्धा बनवलेत। त्यात एक लाडू जरी तुम्ही खाल्लात ना तर तुम्हाला ताकद मिळेल आणि भूक सुद्धा भागेल। त्यावेळी अर्जुन हसतो आणि विचारतो की स्कूलच्या पिकनिकला चाललोय का मी? त्यावेळी सायली म्हणते, तुम्हाला ना बायकोचं प्रेमच कळत नाहीये, थांबा मी लाडवाचा डब्बा आणते, असं म्हणून ती निघालेली असते। त्यावेळी तिच्या साडीच्या पदराचं लटकन अर्जुनच्या कोटच्या बटनात अडकतं। त्यावेळी आता सायली म्हणते, अहो काय चाललंय तुमचं, पदर सोडा ना, मला खाली जायला उशीर होतोय। तर आता सायलीला असं वाटत असतं की अर्जुननेच तो पदर पकडलाय, म्हणून ती सारखी सारखी म्हणत असते। त्यावेळी अर्जुन मात्र म्हणणार असतो की मी नाही पकडलाय, पण तो आता गप्पच राहतो। त्यानंतर सायली लाजूनच म्हणते, अहो सोडा की पदर, काय चाललंय तुमचं, आता मी चिडेन हा, सोडता का नाही पदर, असं म्हणून सायली मागे पाहते आणि काळवेळ काही कळतं की नाही म्हणून अर्जुनलाच बडबड करू लागते। तेव्हा मात्र अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि लगेच असा हात वर करून दाखवतो। तेव्हा सायली आता एकटीच हसते, अर्जुन देखील तिच्यावर हसतो। तेवढ्या चैतन्य येतो आणि विचारतो, काय रे एवढ्या घाईत बोलावून घेतलं? तेव्हा अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर सरंजामेचा कॉन्टॅक्ट मिळालाय आपल्याला आणि त्याला आपल्याला भेटायला जायचं आहे। तेव्हा दुसरीकडे सरंजामे हा बारमध्ये बसलेला असतो। अर्जुनला त्या दारूचा वास देखील सहन होत नसतो। अर्जुन आपली ओळख सांगत सरंजामेंना बोलतो की मला तुमच्यासोबत जरा बोलायचं होतं। अर्जुन सांगतो की मी वात्सल्य आश्रम केस आहे ना ती हँडल करतोय। तर सरंजामे बोलतो, हो मला माहीत आहे, पुढे बोला मग काय आता? अर्जुन म्हणतो, तुमच्या कस्टडीमध्ये विलास नावाचा एक माणूस होता आणि त्याचा खून झाला आहे। तेव्हा रविकांत देशमुख नावाच्या एका बिल्डरने त्याची बेल केली होती, त्याचे पेपर मला कुठेही सापडत नाहीये। तर आता दुसरीकडे अश्विनने प्रतापला सर्व काही सांगितलं असतं की मला तन्वीबरोबर लग्न करायचे। मग आता तोच विचारतो की अश्विन, अरे मला सांग, हा लग्नाचा विचार आलाच कुठून तुझ्या मनात? मग आता अश्विन विचारतो, डॅड तन्वीशी लग्न करण्याचा निर्णय चुकीचा आहे का माझा? मग प्रताप म्हणतो, नाही रे बाळा, तसं नाही, पण आता इतका मोठा विचार करण्याअगोदर तू काही विचार केलाच असेल ना? मग अश्विन म्हणतो की हो केलाय। तर इकडे सरंजामे म्हणतो की सापडत नाही म्हणजे मी इन्चार्ज होतो तेव्हा पर्यंत एकही पेपर इकडचा तिकडे गेला नव्हता, कारण माझी शिस्त तशी कडक होती। तर दुसरीकडे प्रताप अश्विनला समजावतो की आपण अगोदरच तन्वीशी एवढं वाईट वागलोय तर दुसरं काही अजून प्रॉब्लेम व्हायला नको। मग आता त्याचवेळी अश्विन विश्वासाने सांगतो की होणार नाही काही प्रॉब्लेम, डॅड माझ्यावर विश्वास ठेवा। मग त्याचवेळी कल्पना म्हणते, मला तर अश्विनचा निर्णय खरोखरच आवडला आहे।